प्रश्न पहिला, पिवळा गुलाब कुठे बघायला मिळतो आणि आपले पर्याय आहेत. ए भारत, बी चीन, सी नेपाळ, डी पाकिस्तान. आणि आपले योग्य उत्तर आहे ए भारत. प्रश्न दुसरा, कोणत्या प्राण्याच्या दुधात पाण्याची मात्रा जास्त असते आणि आपले पर्याय आहेत. ए गाय, बी बकरी, सी हत्ती, डी हरिण. आणि आपले योग्य उत्तर आहे सी हत्ती. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या आणि आपले पर्याय आहेत. ए सावित्रीबाई फुले, बी इंदिरा गांधी, सी मदर टेरेसा, डी प्रतिभाताई पाटील. आणि आपले योग्य उत्तर आहे डी प्रतिभाताई पाटील. प्रश्न चौथा, समुद्राचा राजा कोणाला म्हटले जाते आणि आपले पर्याय आहेत. ए मासा, बी मगर, सी साप, डी कासव. आणि आपले योग्य उत्तर आहे बी मगर. प्रश्न पाचवा, केळीचे फूल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि आपले पर्याय आहेत. ए टीबी, बी मधुमेह, सी कॅन्सर, डी किडनी स्टोन. आणि आपले योग्य उत्तर आहे सी कॅन्सर. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात जुना खेळ कोणता आहे आणि आपले पर्याय आहेत. ए कबड्डी, बी हॉकी, सी क्रिकेट, डी बुद्धिबळ. आणि आपले योग्य उत्तर आहे डी बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 7, चपातीला हिंदीत काय म्हणतात आणि आपले पर्याय आहेत. ए रोटी, बी तंदुरी, सी चपाती, डी खगोल. आणि आपले योग्य उत्तर आहे ए रोटी. प्रश्न 8, जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो आणि आपले पर्याय आहेत. ए 10 फेब्रुवारी, बी 15 फेब्रुवारी, सी 17 फेब्रुवारी, डी 20 फेब्रुवारी. आणि आपले योग्य उत्तर आहे सी 17 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 9, पूर्व क्रिकेटर विनोद कांबळी कोणत्या जातीचे आहेत आणि आपले पर्याय आहेत. ए आदिवासी, बी चांभार, सी दलित, डी हिंदू. आणि आपले योग्य उत्तर आहे सी दलित. प्रश्न क्रमांक 10, गुलाबी रंगाचा साप कोणत्या देशात बघायला मिळतो आणि आपले पर्याय आहेत. ए रूस, बी भारत, सी इजिप्त, डी कॅलिफोर्निया. आणि आपले योग्य उत्तर आहे डी कॅलिफोर्निया. प्रश्न क्रमांक 11, पूर्व क्रिकेटर विनोद कांबळी यांना झालेला आजार कोणता आहे आणि आपले पर्याय आहेत. ए कॅन्सर, बी युरिन इन्फेक्शन, सी टीबी, डी किडनी स्टोन. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. चला तर प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये टाईप करा. तुम्हाला या 11 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे आली हे कमेंट करून सांगा.